नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ठीक आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईट, ठीक आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाईट, तर ही कविता अभ्यासली होती. तर कसा एक छोटासा मुलगा चंद्राकडे एक मागणी करतोय की टोपली भरून चंद्रप्रकाश विथ सीड याची मागणी करतोय, कारण त्याला ते रस्त्यावरती त्याला ते बी लावायचे असतात. ठीक आहे. तर या संदर्भात आपण ही कविता पूर्ण अभ्यासली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण वर्कशॉप अभ्यासूया. ठीक आहे. या बास्केट फुल ऑफ मूनलाईटचा वर्कशॉप अभ्यासूया. त्याच्या आधी जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे जे प्रश्न राहिलेत आपले, हे प्रश्नसुद्धा यामध्ये कवर करून घेऊया. ठीक आहे. त्याच्या आधी सर्वांना विनंती, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांनाही याची मदत होऊन जाईल. ठीक आहे. तर सुरू करूया. बघा, याच्यामधला पहिला प्रश्न काय होता? व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय? म्हणजे याचा अर्थ काय? जसं की मी हे सांगतोय की जिथे जिथे अवघड शब्द येतात एकतर नोट डाऊन करा, नाहीतर वहीमध्ये किंवा तुमच्या पुस्तकामध्ये लगेच अंडरलाईन करायचे आणि त्या शब्दाचा अर्थ तिथं लिहायचा. व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय? तर पोएट, कवी, जो की लहान मुलगा आहे, ते त्या चंद्राकडनं कोणती विश म्हणजे इच्छा ठेवतात आणि कशासाठी ठेवतात. ठीक आहे. तर याचं उत्तर बघा, मी इथं तुम्हाला माझी वर्डची फाईल उघडून दाखवेल. तर यामधनं तुम्ही लगेच व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्हाला लिहायचं असेल तरी लिहून घेऊ शकता. ठीक आहे. द पोएट विश टू गेट 2 बास्केट फुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाईट फ्रॉम द मून सो दॅट he could saw many small moons of light on the sides of the road that goes from city to his village. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? तर कवी काय इच्छा ठेवतो चंद्राकडनं की त्याला बास्केट आणि बास्केट फुल असे बी आणि चंद्रप्रकाश हवाय की जेणेकरून ते बी रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावे, की जो रस्ता त्याच्या गावापासून शहरापर्यंत जातोय. ठीक आहे. तुम्हाला मराठीमध्ये याचा अर्थ आणि आन्सर लगेच लक्षात येईल आणि लिहिता येईल, पण आपल्याला इंग्लिश विषय असल्यामुळे हे इंग्लिशमधून लिहायचं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस? म्हणजे कवितेमध्ये जसं कवीनं सांगितलेलं आहे की तो जो रस्ता आहे हा एकदम डेंजरस, म्हणजे एवढा धोकादायक का बरं आहे? ठीक आहे, ह्या प्रश्नाचा अर्थ. तर त्याचा आन्सर बघा. द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज इज डेंजरस बिकॉज इट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर त्या रस्त्यावरती स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स खूप सारे आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न इथं जो दिलेला आहे, व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली? तर त्या कवीला त्याचे म्हणजे या कवितेतला जो मुलगा आहे तोच कवी आहे, तर तो त्याचे बाबा घरी लवकर यायला का हवेत असा प्रश्नाचा अर्थ होतोय. त्याचं उत्तर बघा. द चाइल्ड फादर गोज टू सिटी टू वर्क बट रिटर्न व्हेरी लेट. ॲट दॅट टाइम द चाइल्ड इज अस्लीप. द चाइल्ड वॉन्ट्स टू लिसन फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर, सो द चाइल्ड वॉन्ट हिज फादर होम अर्ली. म्हणजे त्या कवीला त्याचे बाबा कामावरून लवकर घरी येत नाहीत, त्यांना यायला उशीर होतोय आणि ते जेव्हा घरी आलेले असतात त्यावेळी हा कवी झोपलेला असतो. त्यामुळे कवीची आणि बाबाची भेट होत नाही आणि कवीला त्याच्या बाबाकडून ज्या गोष्टी ऐकायच्या असतात त्या गोष्टी ऐकायला मिळत नाहीत. त्यामुळं त्या कवीला किंवा त्या कवितेमधल्या लहान बाळाला त्याचे बाबा लवकर घरी यावे असं वाटतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर? तर तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या फॅमिलीसोबत कसा घालवता? ठीक आहे. हे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. मी ह्याचं दिलेलं आहे उत्तर बघा. आय स्पेंड माय इव्हिनिंग टाईम विथ माय फॅमिली बाय वॉचिंग मूवी ऑन TV, and then I also help my mother
इन हाऊसहोल्ड कोर्स. म्हणजे जास्त करून मुलं हेच करतात, टी व्ही किंवा मूवी बघत बसतात. नाहीतरी ज्या मुली आहेत किंवा मुलंही आपल्या आईला घरच्या कामामध्ये मदत करतात. ओके, तर असे 4 प्रश्न होते. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्याचा आन्सर जिथल्या तिथे लिहित चला. तर आता मेन वर्कशॉपकडे येऊया. काय क्वेश्चन बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. तर खाली दिलेले वाक्य पूर्ण करायचे आहेत कवितेचा उपयोग करून. ओके, तर कविता जर तुमची चांगली लक्षात राहिलेली असेल तर याचे उत्तर तुम्ही लगेचच देऊ शकता. ठीक आहे, बघा हे काय आहे, द चाइल्ड वॉन्ट टू सॉ स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. म्हणजे त्या मुलाला जे छोटे छोटे चंद्र आहेत ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावायचे होते, पण ते कुठून कुठपर्यंत, फ्रॉम द सिटी टू हिज विलेज ऑन द साइड ऑफ द पाथ. तर त्याचं गाव ते शहर या ह्या रस्त्यापर्यंत त्याला ते छोटे छोटे चंद्र लावायचे होते. ठीक आहे. सेकंड, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. याला काही बघायची गरज नाही, तुम्हाला लगेच त्याचा आन्सर मिळून जाईल. पाहिजे असेल तर मी इथं दाखवतोय. ठीक आहे, फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. द चाइल्ड वॉन्ट अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. ठीक आहे, कर्ज हवं आहे त्याला. द चाइल्ड वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न अर्ली. त्याचे बाबा लवकर घरी यावे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स. तर हे जे नाउन आहेत, नाम, ह्यांना डिस्क्राईब करण्यासाठी काही शब्द दिलेले आहेत कवितेत, तर ते शब्द आपल्याला इथं लिहायचे आहेत. ठीक आहे, दाखवतोय मी. स्मॉल मून, डार्क रूट. ठीक आहे, त्यानंतर होल विलेज, अर्ली मॉर्निंग. व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष. आन्सर इन युअर नोटबुक. तर काय विचारले, द चाइल्ड इन द पोएम, कवितेतला लहान मुलगा, वॉन्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज, त्याच्या गावचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे त्याला. आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करेल. खाली दिलेले 2 ऑप्शन आहेत, ह्याद्वारे तो मुलगा तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करेल. एक काय दिलं आहे, गिव मी मूनलाईट, बास्केट फुल ऑर 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. काय बघा, गिव मी मूनलाईट, बास्केट ऑर 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. याचा आन्सर काय राहील, अकॉर्डिंग टू द अबोव लाईन द चाइल्ड विशेस फॉर सीड्स ऑफ मूनलाईट. It shows the child desire to light the dark path to his village with a lot of moonlight. He want to grow the moonlight so that it permanently solve the problem of the village. म्हणजे फक्त तात्पुरता त्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा नाही, तर कायमस्वरूपी तो प्रॉब्लेम सॉल्व व्हावा यासाठी तो चंद्राकडून त्याचे बी मागतो, की जेणेकरून ते बीज रस्त्याच्या कडेला लावले तर ते कायमस्वरूपी त्या रस्त्यावरती चमकत राहतील. ओके, हा एक ऑप्शन झाला. आणि दुसरा, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न अर्ली. अकॉर्डिंग टू द अबाव लाईन द चाइल्ड विशेस टू मेक हिज फादर्स जर्नी इझियर अँड फास्टर. ही कॅन विथ द हेल्प ऑफ विलेजर्स बिल्ड अ गुड रोड सो दॅट हिज फादर अँड अदर विलेजर्स कॅन रिटर्न सेफ अँड अर्ली टू देअर विलेज. तर फक्त त्याचे बाबाच नाही तर बाकीचे जे गावातले लोक आहेत त्यांनाही तो रस्ता इझी आणि फास्ट होईल यासाठी तो चंद्राकडून प्रकाश मागत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीत ह्या क्वेश्चनचे आन्सर राहील. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे पाहू शकता किंवा लिहून घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघा, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. कवितेमधनं काही वाक्य घ्यायचे आहेत जे खालील वाक्य प्रूफ करतील. ठीक आहे, म्हणजे सिद्ध करतील. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. काळोख पडल्यानंतर बाबा घरी उशिरा येतात. तर हे कशाद्वारे सिद्ध होईल, व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम
अस्लीप, म्हणजे हा जो लहान मुलगा आहे तो झोपल्यानंतर त्याचे बाबा येतात, म्हणजे याचा अर्थ त्याचे बाबा घरी उशिरा येतात. ठीक आहे, जर लवकर येत असते तर तो झोपलेला नसेल. म्हणजे हे वाक्य जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर कवितेतली ही ओळ त्यासाठी पूरक ठरेल. त्यानंतर बघा, इगर टू हेअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. इगर म्हणजे तीव्र इच्छा असणे. ठीक आहे, तर बाबाकडून दंतकथा ऐकाव्याशा वाटतात, खूप ऐकाव्याशा वाटतात. तर हे वाक्य कशाने सिद्ध होईल? आय टू वॉन्ट टू हेअर फेरी टेल्स अँड स्टोरी फ्रॉम हिम. तर हे वाक्य वरील वाक्य सिद्ध करायला पुरेसं आहे. तिसरं बघा, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ. जो काळोख रात्रीचा जो रस्ता आहे तो दूर करून त्याच्यावरती लाईट प्रकाश लावायचा आहे. तर हे कशाने सिद्ध होईल? आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तर त्या मुलाला काय करायचं असतं, त्या रस्त्यावरती प्रकाश आणायचा असतो की जेणेकरून त्याचे बाबा लवकर घरी परत येतील. ठीक आहे, पुढे जाऊया. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग फुल ॲज सफिक्स. सफिक्स म्हणजे शब्दाच्या पाठीमागे लावलेला पुढे लावलेला शब्द, आणि पाठीमागे लावायचा असेल तर प्रिफिक्स, तर ह्याला सफिक्स म्हणते. तर फुल असा सफिक्स लावून किती शब्द तयार होतात बघा. इथं बास्केटफुल, बकेटफुल दिलेला आहे. मी काही शब्द काढलेले आहेत बघा. बॅगफुल, हँडफुल, कलरफुल, माउथफुल, स्पूनफुल, सॅकफुल, पॉकेटफुल, हाऊसफुल, ब्युटिफुल, स्कॉर्नफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल. ओके, पॉज करून लिहून घ्या. नेक्स्ट बघा काय प्रश्न आहे. पिक आउट द एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन काय आहे हे याच्या आधी सुद्धा मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन म्हणजे या व्हिडिओमध्ये नाही सांगितलं, पण आधी जो आहे विशेष चकमक त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन म्हणजे शाब्दिक अलंकार, शब्दाचे अलंकार आहेत इथं. ठीक आहे, तर काय आहे बघा हे शब्दाचे अलंकार, ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन. ॲलिट्रेशन कोणते कोणते आहेत की जे अक्षर परत परत येतात, आणि रिपिटेशन म्हणजे शब्द परत परत येतात. ठीक आहे, हे ओळखण्याची सोपी पद्धत. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. ठीक आहे, यम यम रिटर्न येतं. ठीक आहे, मून, मूनलाईट. ठीक आहे, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिन. यसचा उच्चार रिपीट येतो म्हणजे अक्षर रिपीट आलं. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून्स ऑन द साइड्स ऑफ द पाथ. यस आणि यसचा उच्चार रिपीट आला. ठीक आहे, तर रिपिटेशनमध्ये शब्द रिपीट होतात. आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर स्मॉल स्मॉल हा शब्द रिपीट आला. ठीक आहे, तर असेही तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. नेक्स्ट बघा, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. ठीक आहे, ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. याचा आन्सर मी तुम्हाला दाखवतोय. ॲप्रिसिएशनसाठी बघा पहिल्यांदा टायटल लिहावं लागेल. टायटल काय याचं? बास्केट फुल ऑफ मूनलाईट. त्यानंतर पोएटचं नाव, कोण आहे पोएट? सुनील शर्मा. रायमिंग स्कीम लिहायची ह्याच्यात. तर ह्या कवितेत आहे का रायमिंग स्कीम? नाही आहे. देर आर नो रायमिंग वर्ड्स ऑर रायमिंग स्कीम ॲज द पोयम इज फ्री ऑफ वर्स. म्हणजे एक मोकळ्या हाताने लिहिलेली कविता, त्याच्यात रायमिंग अजिबात नाही आहे. ठीक आहे, सेंट्रल आयडिया, थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे बघा. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज दॅट द चाइल्ड वॉन्ट टू लाईट द रोड फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. इफ देअर इज अ लाईट हिज फादर विल कम अर्ली अँड द चाइल्ड कॅन हेअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. दॅट्स वाय he requests the moon to give him basket full of moonlight. He also want to light up the road that goes to village so that villagers can come home safely. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच पहा याचे काय. द एक्झाम्पल ऑफ illustration and repetition as follows. I want to saw many small small moonlight. त्यानंतर ओ moon give me moonlight basket full or 2 basket with full of seed of moonlight. ठीक आहे, तर अशा पद्धतीत
तर हे फिगर ऑफ स्पीच आणि ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. तर हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. क्वेश्चन 8 काय आहे बघा. राईट अन इमेजिनरी लेटर टू द मून टू कन्वे युअर फिलिंग अबाउट इट. म्हणजे एक लेटर लिहायचं आहे, इमेजिनरी लेटर म्हणजे तुम्ही कल्पना करून लिहायचं हे लेटर. तुमच्या भावना, फिलिंग्स म्हणजे भावना, हे चंद्रापर्यंत पोहोचवायचे आहेत. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग द पोयम ॲज अ बेसिस फॉर द लेटर. आणि हे लेटर तुम्ही तयार करायचं आहे. कशाने? हे सपोर्टिंग पॉईंट वापरून. साइन ऑफ ब्युटी, सिम्बॉल ऑफ जॉय, इनफायनाईट प्लेजर, अर्थ टू कंपोज पोयम, सॉन्ग, म्युझिक. तर काय अर्थ होतो ह्या शब्दांचा किंवा वाक्यांचा? साइन ऑफ ब्युटी म्हणजे सुंदरतेचं प्रतीक आहे ते. सिम्बॉल ऑफ जॉय, आनंदाचा सिम्बॉल म्हणलं तर आपण त्याला चिन्ह, आनंदाचं चिन्ह दाखवू शकतो. इनफायनाईट प्लेजर, इनफायनाईट म्हणजे कधीही न संपणारा आनंद. आणि अर्थ टू कंपोज पोयम, सॉन्ग अँड म्युझिक. तर ह्याच्यावरती कविता, गाणे, संगीत हे नेहमी तयार होतं. हे पॉईंट वापरून तुम्हाला चंद्राला लेटर लिहायचं आहे. ठीक आहे, चंद्र म्हणजे मून. ठीक आहे, दुसरी चंद्रा नव्हे. तर बघा कसं लिहिता येईल. मी दिलेलं आहे इथं लेटर. आय होप तुम्हाला याची थोडी बहुत तर का होईना मदत होईल. रोहित कदम, तुमचं नाव टाकू शकता. इथं मी रोहित कदम टाकलेलं आहे. 17 जुलै 2020. डेट XYZ तुम्ही काही टाका. XYZ म्हणल्यावर XYZ नाही टाकायची, दुसरी कोणतीही टाका. 10 स्वीट होम, MG रोड, अहमदनगर 414001. डिअर चंदा मामा, हाऊ आर यू? आय एम फाईन हिअर. चंदा मामा, you are very beautiful. I like your beauty very much. I amaze at your beauty. Your cool light gives us comfort and soothes our body and soul. Your light illuminates the darkness of the night. When I was a child, I would spend hours looking at you. My mother sings your song. Chanda Mama, I love you very much. I want a little help from you. Please give me basket full of moonlight because my village road is dark and dangerous. It is full of snakes and scorpions. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. Give my love to all stars. I am awaiting your reply. Yours lovingly, रोहित कदम. ठीक आहे, तुम्ही अशा पद्धतीत किंवा तुम्ही स्वतःचं सुद्धा लेटर लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डिस्कस विथ युअर फ्रेंड, ब्रदर, सिस्टर, युअर क्लासमेट अँड राईट युअर लिस्ट ऑफ विशेस टू मेक युअर विलेज, सिटी पीपल हॅपी. यू कॅन यूज द फॉलोइंग वर्ड. तर तुम्ही तुमच्या मित्र, भाऊ, बहीण किंवा तुमचा वर्गमित्र जो आहे त्याच्याशी तुमचं गाव जे आहे त्या गावातल्या लोकांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता आणि हे कशाच्या आधारे लिहायचं आहे? हे खाली दिलेल्या पॉईंटच्या आधारे लिहायचं आहे. ठीक आहे, मी काही दिलेले आहेत पॉईंट, बघा ते तुम्ही रेफर करू शकता. हां, माय बेस्ट विशेस टू मेक आवर सिटी पीपल हॅपी आर. पहिलं काय? आय विश पीपल शेअर देअर प्रॉब्लेम्स विथ इच अदर. ते एकमेकाशी प्रॉब्लेम शेअर करू शकतील. आय विश पीपल फोकस ऑन हार्ड वर्क अँड हॉनेस्टी. कष्ट आणि प्रामाणिकपणा. आय विश टू प्रोव्हाइड ऑल मॉडर्न फॅसिलिटीज टू पीपल लाईक इलेक्ट्रिसिटी, गुड रोड्स, वॉटर सप्लाय. तर हे डेली जे गरज आहेत, लाईट, गुड रोड, चांगले रस्ते आणि पाणी सप्लाय. आय विश पीपल अंडरस्टँड इच अदर. तर लोक एकमेकाला समजून घेतील. आय विश पीपल कोऑपरेट विथ इच अदर. एकमेकाला सहाय्य करतील. आय विश पीपल मेंटेन पीस इन द सोसायटी. तर त्यांची जी सोसायटी आहे, त्यांची जी राहण्याचं ठिकाण आहे तिथे शांतता असेल. आय विश पीपल कीप देअर सराउंडिंग क्लीन अँड हेल्थी. स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवतील. अँड एव्हरी वन बिकम इन्व्हायरमेंटली कॉन्शियस. म्हणजे प्रत्येकजण निसर्गाप्रती प्रामाणिक राहील किंवा
त्याप्रती एक सद्भावना दाखवेन. ठीक आहे, तर अशा प्रकारे या प्रश्नाचा आन्सर हे राहील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. लेट्स कॉम्पोज इमॅजिनरी पोएटिक लाईन. इमॅजिनरी म्हणजे कल्पना करून. ठीक आहे, तर इमॅजिनरी करायचं आहे म्हणजे इमॅजिन कल्पना तुम्ही काही करू शकता, काही कल्पना करू शकता, फक्त ते पोएटिक लाईनमध्ये लिहिता आले पाहिजेत. जसे की ह्यांनी इथे सांगितले सोईंग द सीड्स ऑफ मूनलाईट. चंद्राचे बीज तुम्ही लावू शकता. खरं लावू शकता का? तसं प्रॅक्टिकली शक्य आहे का? तर नाही आहे, पण इमॅजिनरी सांगितले. अजून एक दिलेले ट्रॅव्हलिंग अमंग स्टार्स इन गॅलेक्सी. तर ताऱ्यांबरोबर आकाशामध्ये प्रवास करणे हे शक्य आहे का आपल्याला? नाही शक्य, पण इमॅजिनरी तुम्ही देऊ शकता. तर मी इथं काही इमॅजिनरी दिलेले आहेत बघा. ट्रॅव्हलिंग आय शाल वेट फॉर देम टू ग्रो. ते चंद्राचे जे प्रकाश लावलेले आहेत ते मोठे होण्यापर्यंत मी वाट पाहान. ट्रॅव्हलिंग अमंग स्टार इन गॅलेक्सी. वी शाल लर्न द होल ऑफ देम. त्या ताऱ्यांबद्दल पूर्ण माहिती मिळवणे. देअर रेसिडेन्स अँड देअर वर्क. ते कुठे राहतात, कसे काम करतात, हे शक्य नाही, पण इमॅजिनरी लिहायचं आहे आपल्याला. माय ड्रीम्स विल पुट ऑन अ शो. तर माझं स्वप्न हे तिथं जाण्याचं आहे किंवा ते मला दाखवायचं आहे. इमॅजिनरी लाईन आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीत तुम्ही करू शकता. तर बघा, या ठिकाणी आपला हा वर्कशॉप संपलेला आहे याचा, अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ओके, याबद्दल काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बी स्मार्ट हा धडा अभ्यासूया. ठीक आहे, खूप छान धडा आहे हा. अगदी व्यवस्थित आपण टप्प्याटप्प्याने यातले सगळे पॉईंट कव्हर करूया. ओके, थांबूया आपण इथे. धन्यवाद.